हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आपले व्हिडिओ जे आहेत ना ते डेली ब्लॉग असतात, तर तेच आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काल इतका पाऊस झाला की त्यामध्ये आहेत ना भरपूर अशी मोठी झाडं पण पडली, तसेच रानातली पण भरपूर अशी नुकसान झाली. आता तुम्ही मका बघतायच ना ती पण पडलेलीच आहे, कारण की वाऱ्यामुळे ना ती मका पण पडली. तसेच रानात जे दोडक्याचे वेल होते ते सुद्धा उपटले गेले. तर आता आहे ना पाऊस पडून गेल्यानंतर ना सकाळचं वातावरण तर मस्त असं होतं, कारण की वातावरण थोडासा गारवा जाणवतो. तर आता या इकडे ना माझ्या पुढं मोठा टास्क होता, तो म्हणजेच चूल पेटवायचा. कारण की काल आहे ना चूल पावसात भिजली पण, आणि त्याचबरोबर सरपान पण भिजलं. आता तुम्हाला जर माहीतच असेल की सरपान भिजलं तर ते पटकन असं पेटत नाही, त्याच्यामुळे ना चूल मी कसं तरी अशी पेटून घेतली. पाहिजे तशी ती तेवढी अजून काय पेटली नव्हती. तर म्हटलं चूल अजून तरी पेटती तोपर्यंत त्याच्यावर मस्त अशी टोमॅटोची चटणी करून घ्यावी, कारण की आज करायचं होतं रस चपाती. मग रस म्हटलं की पातळ भाजी नाहीच, सुक्कीच भाजी रसासोबत छान लागते. तर इकडे आहे ना मी रात्रीचं जे वरण आहे ना ते सुद्धा गरम करायला ठेवलं होतं. तर टोमॅटोची चटणी ना साईला खूप आवडती. तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असेल, तर मी माझ्या पद्धतीने टोमॅटोची छान अशी चटणी करून घेतली. जास्त काही नाही, फक्त तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली, त्यामध्ये कांदा छान असा तळून घेतला, टोमॅटो टाकले, लाल तिखट मीठ आणि हळद टाकून शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकली. आता ते छान असं शिजतंय तोपर्यंत म्हटलं चला आमरस करून घ्यावा. आता इथून पुढचे जे आंबे आहेत ना ते आपल्या घरचेच आहेत, कारण की आता म्हणजे जास्त करून आम्ही बाहेरून म्हणजे बाजारातून आंबा असा आणतच नाही. फक्त मोजून म्हणजे मार्च एप्रिलमध्ये कधीतरी आणला तर. नाहीतर आता इथून पुढे आहेत ना आपल्या झाडाचेच जे आंबे आहेत ना तेच खायचे. तर आता मस्त असा आपला आमरस जो आहे ना तो करून झालेला आहे. वातावरण तरी अजून पावसाचंच होतं, कारण की सकाळचाच टाईम आहे. आता कसं झालं ना, एकाच दिवशी आपल्याला म्हणजे दिवसातून आपल्याला 3 ऋतू पाहायला मिळतात. सकाळचा हिवाळा, दुपारचा भरपूर असा उन्हाळा आणि संध्याकाळचा पावसाळा. चला असो, या इकडे ना टोमॅटोची छान अशी चटणी तयार झालेली आहे. तर आता बाकीची जी कामं आहेत ना ती करून घेते. तर एवढे दिवस गॅस संपलेला होता, म्हणजे भरपूर दिवसाचा हा गॅप होता गॅस संपलेला. पण बघा ना, पाहुणे आले, त्यांच्यासाठी शेगडीवर चहा ठेवला आणि झालं असं की लाईटच गेली. मग नंतर ना काय पाहुण्यांना तसाच चहा दिला, म्हणजे थोडासा तो जास्त असा उकळला नव्हता, पण गरम झालता. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण गॅस पेटवून बघू. तर बघा हा गॅस आहे ना जो तो एवढा चाललेला आहे, त्याच्यावर माझा जो चहासुद्धा गरम झाला. आणि त्यानंतर मी गवारीची भाजी पण केली. तर कसं होतं ना, आपण गॅस संपला की लगेच ती टाकी देतो आणि दुसरा गॅसची टाकी घेऊन येतो. पण तसं न करता ना त्यामध्ये भरपूर असा गॅस शिल्लक राहतो. तर या इकडे ना माझी बघा थोडंसं काय आहे ना, म्हणजे चहा वगैरे तरी गरम झाला, एक भाजी तरी त्याच्यावर माझी झाली. तर आता या इकडे ना संध्याकाळच्या टायमिंगला ना साईने मस्त अशी त्याची सायकल जी आहे ना ती क्लेनी सजवली होती. आता संध्याकाळच्या वेळेस परत चहा ठेवायचा होता, कारण की पाहुणे हे दुपारी आलते आणि त्यांना काही सरबत नको होता, त्यामुळे त्यांच्यासाठी मी चहा केलता. तर आता हा जो चहा केला पण तो फुटला, कारण की दूध एवढं ऊन आहे ना की दूध हे खराब होतं, त्याच्यामुळे चहा पण आपला खराब झाला. मग ते तर काय वायाच गेला, तो टाकून दिला. आणि मग तेच पातेलं घासलं, त्यामध्ये कृष्णासाठी छान असा भात लावून दिला. आता मस्त अशी पनीरची भाजी ही चुलीवरच करून घेणार आहे. तर आता जी कोळशाची शेगडी होती ना त्याच्यावर छान असा आपला भात शिजतोय, तोपर्यंत आहे ना या इकडे टोमॅटो, कांदा, तसेच हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं हे छान असं मी परतून घेते. तर सकाळीच आहे ना मी पनीर तयार करून घेतलं होतं, कारण की दूध जास्त राहतं आणि मग दूध जास्त राहिलं ना तर ते खराब होतं, त्याच्यामुळे मग मी पनीर करून घेतलं होतं. तर घरगुतीच आपल्या दुधाचं हे पनीर आहे. आता हे जे आपण टोमॅटो, कांदा हे जे छान असं तळून घेतलं ना ते मी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते. पण ते बारीक केल्यानंतर आहे ना मी आम्हाला भाजी करण्याआधी कृष्णासाठी भाजी करून घेतली. त्याच्यासाठी थोडंसं मिठाचं पनीरची भाजी मी या इकडे करून घेतली. आणि त्यानंतर ना सगळ्यांसाठी कसं आहे ना, आता मुलं थोडीशी 1 वर्षाची होऊन गेल्यानंतर आहे ना आपण जे काही खातो आहे ना तेच त्यांना द्यावं, म्हणजे त्यांना पण त्याची चव लागते.
किंवा मग तेच खाऊन पण त्यांचं खाण्याचा मूड होत नाही, त्यांची त्याच्यावर खाण्याची इच्छा राहत नाही. त्याच्यामुळे आपल्यातली जी भाजी आहे ना ती कमी तिखटाची किंवा मिठाची करून त्यांना खायला घालावी. तर या इकडे जे मिश्रण मी बारीक केलं होतं ना ते छान असं तेलात तळून घेते आणि त्यामध्येच हळद, आपलं घरचं जो मसाला आहे तो, कांदा लसूण मसाला, बेडगी मिरची पावडर, पनीरचा मसाला आणि मीठ ते टाकून ना मी छान असं परतून घेते. आता मला कुठल्या पण भाज्या करायचं म्हटलं ना की हे मसाले लागतातच. कांदा लसूण मसाला, बेडगी मिरची पावडर आणि घरचा मसाला. त्याशिवाय माझ्या भाज्या ह्या अपूर्णच आहेत. तर हे छान मिश्रण आहे ना आता तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे. याला छान असं तेल सुटलं ना की त्यामध्ये जे आपलं पनीर आहे ना ते घालून घेऊयात. आता बरेचसे जण आधी पनीर आहे ना तळून घेतात, पण ते काय होतं ना ते जास्त करून कढईला म्हणजे व्यवस्थित तळलं पण जात नाही आणि ते कढईला चिटकून राहतं. त्याच्यामुळे असं जरी पनीर केलं ना तरी भाजी त्याची छान अशी खायला लागते. आता बऱ्याचशा ठिकाणी आहे ना पनीरची भाजी एकदम पाणी न टाकता एकदम लपतपी करतात. म्हणजे थोडंसंच पाणी टाकतात, पण आमच्या इकडे ना पातळ भाजी लागते. त्याच्यामुळे पनीरची सुद्धा या इकडे ना मी पातळ भाजी करून घेतली. आता याच्यासोबत चपाती न करता ना मस्त अशा गरमागरम चुलीवरच्या खरपूस अशा भाकरीसुद्धा करून घेणार आहे. तर आता मागाशी केलेला जो भात आहे ना तो बघा किती छान मऊसूत असा झालेला आहे. तर इकडे ना सासऱ्यांनी आंबे पण आणले होते. आता आंबे कसं एकदम काढून आणत नाहीत, थोडे थोडे जसे असतील ना तसेच काढून आणतो. तर बघा हे आंबे त्यांचं व्यवस्थित असं ठेवायचं काम चालू होतं. त्यातले काही आंबे पिकलेले पण होते. बघा आजचा असा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.